मी सौ प्रज्ञा वाळिंबे. उद्यापासून सुरू होणारे मार्गशीर्ष गुरुवार यासाठी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे. त्या अगोदर तुम्हाला विनंती आहे, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ह्या उपायांनी त्यांचं आयुष्याचं कल्याण हो यासाठी तुम्ही प्रयत्न करायचे आहेत. घर बसून आपल्याला ही सेवा करता येते. इतकी परमेश्वराने आपल्याला संधी दिलेली आहे. त्यामुळे प्रत्येकाने ह्या संधीचा लाभ घ्यावा. उपाय असा आहे, हा उपाय खास धनप्राप्तीसाठी आहे. आपल्याला जिथे पूजेचे सामान मिळते त्या पूजेच्या सामानाच्या दुकानामध्ये आपल्याला अशी एक कमळगट्टा म्हणून एक माळ मिळते. ही माळ 108 मण्यांची असते. कमळाच्या बीजापासून हे मणी तयार झालेले असतात. महालक्ष्मीला प्रिय असं कमळ आहे, म्हणून ही माळ खास मार्गशीर्ष गुरुवारी तुम्ही आपल्या घरी आणायची आहे. आणि तुम्हाला जो काही महालक्ष्मीचा मंत्र येतो तो 108 ह्या मण्यांवर शांतपणे बसून जपायचा आहे. ओम श्रीम नमः किंवा ओम ह्रीं श्रीं क्लीं महालक्ष्मी नमः हा मंत्र तुम्ही 108 वेळा सकाळ संध्याकाळ ह्या माळेवर जपायचा आहे. आणि ही माळ महालक्ष्मीला एक हार घालतो त्याप्रमाणे लक्ष्मीच्या फोटोवर ठेवायची आहे, जेणेकरून आपण 108 कमळ लक्ष्मीला अर्पण केले असा त्याचा अर्थ होतो. कारण 108 कमळ वाहणं शक्यतो आपल्याला नाही जमत, म्हणून महालक्ष्मीने किंवा परमेश्वराने देवी देवतांनी ही सोय केलेली आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने धनप्राप्तीसाठी हा उपाय जरूर 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 करावा. याचे लाखो लोकांना आलेले अनुभव हे प्रत्येकाने घ्यावेत. आणि धनप्राप्तीसाठी कुठलेही वेगळे उपाय करण्याची तुम्हाला गरज नाही. इतका ह्या कमळगट्टा माळेमध्ये आणि महालक्ष्मीच्या मंत्रामध्ये ताकद आहे. प्रत्येकाने ही माळ आपल्या उद्या घरी आणून याची विधिवत पूजा करावी. ह्या माळेची पूजा करताना जेव्हा तुम्ही ही माळ घरी आणाल तेव्हा त्याला गाईच्या तुपाने किंवा आपल्या शुद्ध घीने त्या माळेला तूप लावून ठेवायचं आणि रात्रभर ती माळ तशीच ठेवायची तूप लावून. आणि सकाळी धुवून पुसून हळद कुंकू उदबत्ती त्या माळेवर धूपदीप दाखवून मग ती माळ जपायला तुम्ही सुरुवात करायची. आणि ते एका छान सुंदरशा डब्यामध्ये बंद करून ठेवायची. तुम्ही ह्या माळेवर अखंड जप करत राहा महालक्ष्मीचा. बघा, महालक्ष्मी तुम्हाला कधी काही कमी पडू देणार नाही. इतका अचानक कुठल्या न कुठल्या मार्गाने तुमच्याकडे धन येत राहील हे तुम्हालासुद्धा समजणार नाही. कृपया तुम्हाला मनापासून विनंती आहे. आणि खास करून महिला हे उपवास करतात. पुरुष हे उपवास खूप कमी करतात. खूप क्वचित पुरुष आहेत का जे हे उपाय करतात. पण महिला अगदी आनंदाने उत्साहाने आपला संसार सांभाळून, नोकरी सांभाळून, पोरंबाळं सांभाळून महालक्ष्मीचे गुरुवार घराघरात प्रत्येक घरात हे गुरुवार साजरे केले जातात. याचं उद्यापन केले जाते. याचाही एक व्हिडिओ मी उद्या टाकणार आहे. पण आज तुम्हाला खास हा उपाय दिला आहे, जेणेकरून आजच्या आज तुम्ही ही माळ घरी आणावी आणि उद्यापासून ही माळ जपायला सुरुवात करावी. मार्गशीर्ष झाल्यानंतरही प्रत्येक गुरुवारी तुम्ही हा जप बंद करायचा नाही. याचे तुम्हाला फायदेच आहेत. जसं जसं तुमच्याकडे धनवृद्धी होत राहील तसं तसं तुम्हाला हे जाणवत जाईल. आणि आपल्याला जेव्हा काही उपाय समजतात कुठून तरी, तेव्हा ते आपण इतर जणांना सांगितले तर हा उपाय आपला अजून ताकदवान होतो, शक्तिवान होतो. त्याला अजून महालक्ष्मी माता ताकद देते. कारण आज मी हा उपाय करून मला जर महालक्ष्मीने प्रसन्न केलं आहे ह्या उपायाने धनप्राप्तीसाठी, तर मला असं वाटतं सगळ्यांना हा आनंद मिळावा. म्हणून मी आवर्जून तुम्हाला विनंती करून सांगते, ही माळ तुम्ही उद्या आपल्या घरी आणून याची विधिवत पूजा करून हा जप सुरू करावा. ही मनापासून सर्व महिलांना विनंती आहे. श्रीराम जय राम जय जय राम.